तुम्हाला माहिती आहे का, की परग्रहावरून एलियन आले आणि त्यांनी आदेश दिला, की विद्यार्थ्यांवरती पॅलेट गनने फायर करा. त्याच्यामध्ये सरकारची चुकी नाही किंवा पोलिसांची सुद्धा चुकी नाही. आता एलियनच जर आदेश देत असतील, तर पृथ्वी तलावरती कोणाची जबाबदारी त्याची नाहीये. आणि राहुल गांधींनी जो प्रश्न विचारला संसदेमध्ये किंवा पॅलेट गन चालवण्याचे किंवा फायर करण्याचे आदेश हे गृहमंत्रीने अमित शहा यांनी दिले. तर हा आरोप हे डायरेक्टली एलियनवरती लावतायत, अमित शहावरती नाही. की बाबा, कारण अमित शहा तर गृहमंत्री आहेत ना, त्यांच्या अंडर हे येत नाही. त्यामुळे अमित शहाची चूक नाही, त्याच्यात पोलिसांची चूक नाही. त्याच्यामुळे हे जे काही कांड झालंय, गोळ्या चालवल्या विद्यार्थ्यांवरती, ते एक दैवी शक्ती म्हणा किंवा जे लोकांना गोळ्या लागल्या, ते एक आशीर्वाद म्हणून घ्या, है ना? आणि एलियनला तुम्ही दोष देऊ शकत नाही, कारण ते एक दैवी शक्ती म्हणा. त्याच्यामध्ये सरकारची जबाबदारी नाही, नैतिकता नाही, उत्तरदायित्व नाही. त्यामुळे हे उगाच आरोप लावणं किंवा सरकारने जबाबदारी घेणे, हे एक फालतू गोष्ट आहे. हे जबाबदारी असली काही गोष्ट नसतेच मुळामध्ये, है ना? म्हणजे विचार करा, किती खोटं बोलतं सरकार. सरळ-सरळ गोळ्या चालल्यात, सरळ-सरळ पॅलेट गनचे फायरिंग होते आणि सरकार जबाबदारी घेत नाही. म्हणजे इतक्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये इतकं खोटं कसं काय बोलू शकतात? खरंच अमित शहाच्या कॉन्फिडन्सला मानलं पाहिजे.